नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वसंतदादा कारखान्याला 264 कोटींचे कर्ज देण्याचा प्रस्ताव. वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची देणी भागवण्यासाठी 264.42 कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव जिल्हा बँकेसमोर आहे. आज सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. बैठकीत या कारखान्याचा हा विषय पत्रिकेवर घेतला आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यासह काही संचालकांनी बँकेचे आर्थिक हित डावलून सहकारातल्या पैशांनी खाजगी उद्योजकाची तिजोरी भरण्याचे प्रयत्न चालवल्याची चर्चा सुरू झाली आहे. वसंतदादा उद्योग समूहाचे यापूर्वीचे 100 कोटी रुपयांचे देणे थकीत आहे. वास्तविक वसंतदादा परिवारातील स्वप्नपूर्ती शुगर 40 कोटी रुपये, साखर कारखान्याची पाणीपुरवठा संस्था 21 कोटी रुपये, वसंतदादा सहकारी दूध संघ 13 कोटी रुपये, वसंत बाजार 3 कोटी रुपये या व अन्य काही संलग्न संस्थांकडे जिल्हा बँकेचे सुमारे 100 कोटी रुपये थकीत आहेत. यातील बहुतांश उद्योग बंद पडले असल्याने याच कर्जाची वसुली कशी होणार हा प्रश्न आहे. अशा स्थितीत देणी भागवण्यासाठी पुन्हा कर्ज देण्याचा घाट असल्याची चर्चा आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.